मित्रांनो, इंडियाचा ध्वज असलेल्या एका शिपवरती ओमानमध्ये अटॅक झालेला आहे. तर गोल्ड आणि सिल्वरची इम्पोर्ट ड्युटी वाढलेली आहे. तसेच US मध्ये इन्फ्लेशन रेट सुद्धा वाढतोय आणि रुपया सुद्धा पडत आहे. तर मित्रांनो, आज अशा एकदम इम्पॉर्टंट अशा न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सध्या मार्केट खूप वोलटाईल आहे आणि एक एक न्यूज इम्पॉर्टंट आहे. तर चला मग सुरू करूया पहिल्या बिझनेस न्यूज पासून, जिओ आणि एअरटेल बद्दल. तर मित्रांनो, इंडियन टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये एक भयानक बातमी आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल दोन्ही आपल्या अनलिमिटेड 5G प्लॅन्सला बंद करण्याच्या तयारीत आहेत. अनालिस्ट रिपोर्टनुसार 5G ला 4G पेक्षा 5-10% प्रीमियम प्राइसिंग जास्त लागेल आणि सेपरेट 5G डेटा पॅक हा कस्टमर्सला खरेदी करावा लागेल. मित्रांनो, सध्या युजर्सना भेटलेला अनलिमिटेड 5G पॅक हा एक इंट्रोडक्टरी ऑफर होती. आता ते एंड होऊन तिन्ही टेलिकॉम ऑपरेटर म्हणजे जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल आरपू म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर वाढवण्यासाठी आता मॉनिटायझेशनच्या मोडमध्ये जाणार आहेत. म्हणजे एकंदरीत मित्रांनो, फ्री 5G ऑफर आता संपणार आहे आणि आता एक्स्ट्रा आपल्याला खिशातून पे करावे लागणार आहे. आणि ह्याच न्यूजमुळे मित्रांनो, काल एअरटेलचा शेअर हा 5% वाढलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन शिपवर झालेल्या अटॅक बद्दल. तर मित्रांनो, ओमानच्या किनाऱ्याजवळील MSV हाजी अली या भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावरती एक भीषण ड्रोन अटॅक झालेला आहे. आगीमुळे जहाज समुद्रात बुडालेले आहे. सुदैवाने ओमान तटरक्षक दलाने केलेल्या तातडीच्या बचाव मोहिमेमुळे जहाजावरील सर्व 14 भारतीय खलाशांचे प्राण वाचले असून त्यांना सुरक्षितपणे दिबा बंदरात आणण्यात आलेले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केलेला असून व्यावसायिक जहाजे आणि नागरिक खलाशांना लक्ष्य करणे पूर्णपणे हे अस्वीकार्य असल्याचे म्हटलेले आहे. पश्चिम आशियातील वाढत्या प्रादेशिक तणावादरम्यान झालेला हा हल्ला जागतिक सुरक्षा आणि व्यापारासाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मित्रांनो, 2023 नंतर इराण वॉरमुळे CPI आता सध्या सर्वात जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळेच मित्रांनो, US मध्ये रिसेशन रिस्क ही जास्त वाढलेली आहे आणि त्याचा कुठे ना कुठे इंडियन इकॉनॉमीला फटका नक्की बसेल. तर मित्रांनो, इंडियामध्ये CPI हा 3.48% वाढलेला आहे. तसेच मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये इंडियाचा सुद्धा CPI हा मागच्या वर्षीपेक्षा 3.48% वाढलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गोल्ड सिल्वर बद्दल. तर मोदी सरकारने 13 मेला मिडनाईट नोटिफिकेशन जारी केलेलं आहे की गोल्ड आणि सिल्वर इम्पोर्ट्सवर कस्टम ड्युटी आता 6% थेट 15% करण्यात आलेली आहे. हा एक ड्रामॅटिक मूव्ह ठरलेला आहे. यामध्ये मित्रांनो, 10% बेसिक कस्टम ड्युटी असेल तर 5% हे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस असेल. मित्रांनो, सध्या गोल्डचे रेट हे स्काय रॉकेट झालेले आहेत आणि सध्या गोल्डचे प्राइसेस आहे 1,66,000 पर 10 ग्रॅम. तर मित्रांनो, इंडियन गोल्ड सेलर्सची मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि त्यांनी प्युअर 24 कॅरेट सोनं म्हणजे की कॉइन्स वगैरे हे डायरेक्ट कस्टमर्सला सेल करणं पूर्णपणे बंद केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, आता आपण फक्त ज्वेलरी खरेदी करू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रुपीज बद्दल. तर इंडियन रुपी गेल्या 12 महिन्यामध्ये 11.88% पडलेला आहे. मागच्या एका महिन्यात तो 2.66% पडलाय. सध्या इंडियन रुपीज हा डॉलरच्या तुलनेमध्ये 95.68 वर पोहोचलेला आहे. आणि मित्रांनो, याचं कारण एकच आहे, वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे नजारा टेक्नॉलॉजीज बद्दल. तर लिस्टेड गेमिंग कंपनी नजारा टेक्नॉलॉजीजने Q4 2026 चा निकाल जाहीर केलेला आहे. तर मित्रांनो, त्यांचा नेट प्रॉफिट तब्बल आता 13 पटीने वाढून तो आता 55.7 कोटीवर पोहोचलेला आहे, जो की मागच्या वर्षी फक्त 4.07 कोटी एवढा होता. पण मित्रांनो, त्यांचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन हा 23.53% डाऊन झालेला आहे. आणि याची कारणे आहेत मित्रांनो, मेन म्हणजे की त्यांच्या ई स्पोर्ट्स रेव्हेन्यू हा 85% डाऊन आहे, तर ॲडटेक रेव्हेन्यू हा 40% डाऊन आहे. पण मित्रांनो, त्यांच्या ऑदर इन्कम प्लस लोअर ॲडटेक स्पेंडमुळे त्यांचा प्रॉफिट हा जम्प झालेला आहे. एकंदरीत मित्रांनो, त्यांचा रेव्हेन्यू पडला असला तरी त्यांचा प्रॉफिट हा 13 पटीने वाढलेला आहे. तर मित्रांनो, नजाराने ई स्पोर्ट आणि ॲडटेकला आता गुड बाय बोललेला आहे. नजारा टेक्नॉलॉजीचे CEO नितीश यांनी मोठी स्ट्रॅटेजिक अनाउन्समेंट केलेली आहे. कंपनी आपले ई स्पोर्ट्स आणि ॲडटेक व्हर्टिकल्स मधून आता एक्झिट करत आहे. फक्त कोर ग्लोबल गेमिंग प्लॅटफॉर्मवर आता फोकस करणार आहेत.
तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे शार्क टँक फेम दिल फूड्सने सिरीज बी राऊंड हा कंप्लीट केलेला आहे. शार्क टँक इंडिया पासून प्रसिद्ध झालेला दिल फूड्स या व्हर्च्युअल रेस्टॉरंट इनेबलरने सिरीज बी फंडिंग मध्ये 72 कोटी उभारलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो शार्क टँकला टीव्ही शो फक्त म्हणू नका. हे आहे इंडियन D2C सक्सेसची खरी फॅक्टरी. तर मित्रांनो हे होत्या आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज सह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.